स्पर्धेत सहभागी झाले त्यांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्पर्धेतील मालिकावीर असा मानकरी ठरलाय ओमकार एसके स्पोर्ट्स. चला या ठिकाणी आपण सेमीफायनलचा सामना अनुभवतोय आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तर जोडी स्पोर्ट्स एवढं सकाळी तर मंडळी, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर मंडळी नमस्कार, तुम्हा सर्वांना पहिलं म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आत्ता आहोत आम्ही दापोलीच्या आझाद मैदानात आणि इथे आता लगेचच कार्यक्रम सुरू होतो आहे. तर आजचा या आझाद मैदानातला कार्यक्रम कशा रीतीने होणार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
मला माहित किती पडला गाडी जेव्हा रस्त्याच्या बाहेर गेली ना तेव्हा मला माहित पडला गाडी रस्त्याच्या बाहेर गेली शुद्धेपर्यंत आलं कोण एवढ्या सकाळी खायला इकडे शापोळी साईडला रे अरे खाई रे खायला आसुरे सोडला आणि हो एकटा मग मी नेत नाही कुणाला गाडी आपल्याला एकदा झोप लागली तर तो पण पाडायचा आपल्यासोबत मी थांबवलंच नाही कुणाला गाडी फक्त कधी कधी काय होतं माहिती आहे कुठचे आहे ते चालू केले तर मंडळी आत्ताच दापोलीतून घरी आलो आणि सगळे चेंज वगैरे केलं. हे बघा टी शर्ट आज क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला कॉमेंट्रीसाठी बोलवलं आहे. कालचा पहिला दिवस होता काल पण गेलो होतो आणि आजचा फायनल डे आहे तर तो फायनल डे तुम्हाला मी दाखवणार आणि ही टी शर्ट जी बघताय ती आपल्याला त्या आयोजन कमिटीकडूनच दरवर्षी दिली जाते आणि यावर्षी देखील हा पॅटर्न आपल्याला आहे आणि ही टी शर्ट दिली गेले. तर आता जाऊया तिकडे टेटवलीत आणि त्यांची आज फायनल डे आहे तो देखील डे आपण कव्हर करूया आणि भेटूया पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कुठे स्किप करू नका. आज संजय हॅलो चला सामन्याकडे वळूया आपण. महत्वपूर्ण सामना आहे. अमित सज्ज होतोय गोलंदाजी मार्फती समोर फलंदाज इनाम बांगरे संघाचा. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये असेल चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का परंतु इथे मात्र आपण पाहतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचत नाही. अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केला जातोय परंतु या ठिकाणी चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आदळला आहे आणि त्या ठिकाणी तिसरी धाव या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट केली आहे. या 3 धावेच्या वाढीने संघाचं गुणफलक वैयक्तिक गुणफलक या ठिकाणी उघडलं गेलं इनाम बांगरे या संघाचं. पहिलं षटक आपण पाहतोय पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 13 धाव आली आहे. महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघाला विजयाच्या दिशेने जायचंय परंतु खेळ चांगला करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी लेफ्ट हँड फटका घ्यायचा आहे परंतु चेंडू बॅटचा सामने आटपल्याच्या नंतर नाश्त्याची व्यवस्था आयोजन मंडळाच्या वतीने केलेली आहे. थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे. चला या ठिकाणी आपण सेमीफायनलचा सामना अनुभवतोय आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तर जेडी स्पोर्ट्स मोठी दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये पिसाईचा संघ दाखल झालाय. पिसाईच्या संघाने संघर्ष केला तर दुसऱ्या बाजूला जेडी स्पोर्ट्स मोठी दापोली संघाने अनेक साऱ्या संघांना एकतर्फी मात देत या ठिकाणी सेमीफायनलची फेरी गाठली आहे. महत्वपूर्ण सामना आहे. अगदी आपण कालच्या दोन जिंकल्यावरती कोण जाऊ नका. मित्रांनो सगळ्यांना दोन्ही संघाला विनंती आहे की मॅच जिंकल्यानंतर कोणी 2 चेंडूत 2 धावा स्ट्राईक वर तरी यश 2 धावा स्ट्राईकला ते यश यांनी मागच्या चेंडूवरती 6 मारला असता तो हा यश आणि हलका थोडा चेंडू 1 धावा तरी पूर्ण आणि दुसरा धाव पूर्ण झालेला आहे आणि इथे विजय संघ झाला तर दापोली संघ
लवकर लवकर घे, कुठला पण घे उचल. या ठिकाणी टी शर्ट सिलेक्शन झालंय. चला पटापट वाटप करा टी शर्टचं. एक आयोजन सुरेखरित्या केलंय. एक आगळं वेगळं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. टी शर्ट वाटप केले जातात. पटापट तयार व्हायचंय. चला या ठिकाणी पहिला चेंडू हाताळला जातोय. फायनलच्या सामन्याचा ग्रँड फिनालेचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. यशचा हा चेंडू ओमकार साठी अगदी हलक्या हाताने अलॉंग द कार्पेट घेऊन काढलाय. दुहेरी धावेचा प्रयत्न आहे. तिसरे धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. पंचांनी अपील फेटाळली आहे. तिहेरी धाव कंप्लीट होते की काय, परंतु या ठिकाणी मात्र अजून देखील डिस्कशन केला जातोय. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पंचांनी नॉट आउट दिलाय. तिहेरी धाव कंप्लीट होतीये. धावांचा श्री गणेश SK स्पोर्ट्स मोजिदा पोलीस संघासाठी होतोय. श्रेयस हे षटक तितकंच महत्वपूर्ण आहे. फायनलचा सामना एकाच गावातील दोन संघ या ठिकाणी आपण पाहतोय फायनलची फेरी गाठली आहे. SK स्पोर्ट्स संघासाठी हे मैदान लक्की तर आपल्याला आहे हे माहित आहे, परंतु या ठिकाणी JD स्पोर्ट्स मोजिदा पोलीस संघ देखील या ठिकाणी फायनलची फेरी गाठतोय. SK स्पोर्ट्स मोजिदा पोलीसचा संघ पहिल्या दिवशी फायनलसाठी क्वालिफाय झाला आणि आज अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय JD स्पोर्ट्स मोजिदा पोलीसचा संघ क्वालिफाय होतोय. या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण आहे आणि या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपल्या संघासाठी एक धाव वाचलेला आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती यश जाईल तर गोलंदाजी मार्गवरती ओमकार. या ओमकारनं कालच्या दिवसामध्ये फसलेला डाव देखील सावरला आपल्या SK स्पोर्ट्स मोजिदा पोलीस या संघासाठी, परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय किती धावांचा पाठलाग करायचा? 13 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 चेंडू आहेत. स्वप्नील या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. सुरेख फटका अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक येतोय. फेकी केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी सक्सेसफुल. चेंडू 8 धावांचं समीकरण. महत्वपूर्ण सामना या ठिकाणी आपण पाहतोय. मोठा प्रहार, परंतु सामना या ठिकाणी फिनिश होईल. SK स्पोर्ट्स मोजिदा पोलीस संघानं या ठिकाणी आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा या प्रथम क्रमांकाच्या चषकावरती आपलं नाव नोंदवलंय. श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ टेटवली नासरेवाडी आयोजित भव्य तालुकास्तरीय अंडरमा ओपन क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद या ठिकाणी पुन्हा एकदा SK स्पोर्ट्स मोजिदा पोलीस या संघाच्या घरामध्ये जात आहे. प्रथम क्रमांकाच्या चषकावरती नाव नोंदवलं आहे तर द्वितीय क्रमांकावरती JD स्पोर्ट्स मोजिदा पोलीस संघाला या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. क्रीडा मंडळ नासरेवाडी यांच्या माध्यमातून आयोजित भव्य अंडरमा ओपन क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरला आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर JD स्पोर्ट्स संघ दाखल झाला. त्या संघाच्या माध्यमातून देखील अतिशय अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. अगदी यशने देखील त्या ठिकाणी एक षटकार मधून संघाला विजय प्रदान करून दिलं होतं, परंतु कालच्या दिवसामध्ये धुवाधार परफॉर्मन्स करणारा SK स्पोर्ट्स संघाचा मुन्ना उलटे सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी या ठिकाणी आपण बक्षीस देतोय. तेजस नाचरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुन्ना या खेळाडूला या ठिकाणी रितेश भेटे या खेळाडूला या ठिकाणी आपण गौरवतोय. सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ठरलाय. काही होते फक्त एकच नाव मन्या. आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीला मान जातोय JD स्पोर्ट्स मोजिदा पोलीस संघाचा यश बुवाडा खेळाडू ठरलाय. सर्वोत्कृष्ट गोलंदाजीला मानकरी आणि हे बक्षीस आपल्याला पुरस्कृत केलंय कुमार विराज संदेश नाचरे यांच्या माध्यमातून. आणि हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी प्रमोद नाचरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस वितरित करायचंय. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब यश बुवाड या खेळाडूच्या नावावरती राहिलाय. यश छोटीशी बाईट घेतोय. आज आपण पाहिलं तर मंदार हा खेळाडू अनुपस्थित होता, तरी देखील आपण या ठिकाणी चांगला खेळ केला. परंतु मंदार असण्यानं किंवा मंदार नसण्यानं तुमच्या संघावरती काय फरक पडतो? मंदार जरी असला जरी नसला, मंदार असला की थोडं कॉन्फिडन्स येतो माझ्यात की मी नाही केलं, मी आउट झालो तरी मंदार पुढेच गेम चालू ठेवतो. असे स्वप्नील वगैरे बाकी सगळे प्लेयर्स पण गेम चालवतात, पण मंदारवर खूप विश्वास आहे सगळ्यांपेक्षा जास्त. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर JD स्पोर्ट्स मोजिदा पोलीसचा संघ
अशा खूप साऱ्या खेळाडूंना एकत्र ठेवायचं म्हटलं ना तर मात्र कुठेतरी एखाद्याचं मन दुखावलं जातं तर दुसऱ्याचं मन आपण सावरण्याच्या बाबतीमध्ये दुसरे काही लांब होतात. पण तू जेडी स्पोर्ट्स संघाबद्दल काय सांगाल? कशा रीतीने तुमचा टीम इफेक्ट असतो? सगळी मुलं कशा प्रकारे एकत्र राहतात? सगळ्या पोरांचे क्रिकेटबद्दल एफर्ट्स खूप सारे आहेत. कुठे सामाजिक कार्य काय करायचं असेल गावात तरी पण सगळी पोरं सांगितल्यावर लगेच होतात. आता आम्ही टुर्नामेंट आयोजन केली होती त्या ह्याच्यामध्ये पण पोरांनी सगळ्यांनी चांगली साथ दिली. आणि या आयोजनाबद्दल काय बोलशील? थोडक्यात मनागत व्यक्त कर. टेटवली गावाचं आयोजन खूप चांगलं असतं. आयोजन नियोजनामध्ये काहीच म्हणणं नाही. हा ग्राउंड असा आहे की या ग्राउंडवर खेळायला एवढी मजा येते की इथले चषक पारितोषिक बघू. धन्यवाद यश. मौजिद आपण या संघाला या ठिकाणी आपण गौरवतोय. या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि बक्षीस वितरण करतील. श्री गणेश महिला मंडळ नासरेकडे आपण देखील जॉईन करायचं आणि त्याचप्रमाणे श्री संतोष डोंडू नासरे या ठिकाणी या पारितोषिकाचं बक्षीस वितरण करतील. सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज एसके स्पोर्ट्स संघ कालच्या दिवसामध्ये संघर्ष करत होता आणि संघर्ष करत असताना आपण पाहिलं तर खूप साऱ्या बऱ्याचशा संघांवरती विजय मिळवला. त्या ठिकाणी मात्र मुन्नाची खेळी अप्रतिम राहिली. ओंकार देखील त्या रेसमध्ये होता, आर्यन देखील होता. दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं जेडी स्पोर्ट्स मजुरा पोलीस संघाकडे जातोय. त्या ठिकाणी यशने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक षटकार मारून त्या ठिकाणी संघाला विजय मिळवला. स्वप्नीलची दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर पियुषचा देखील खेळ पळताना पाहायला मिळाला. तर तो या सर्व खेळांवरती मात करत एसके स्पोर्ट्स संघाचा खेळाडू ओंकार आणि हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करायची प्रकाश नासरे आपल्या शुभास्ते आपण हे बक्षीस वितरित करायचंय. या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी ठरलाय ओंकार एसके स्पोर्ट्स मौजदापुरी या संघाचा खेळाडू. एकच प्रश्न आहे की मनामध्ये आता काय चाललंय? मनामध्ये आनंद चाललाय. कसं वाटतं पुन्हा एकदा ही स्पर्धा खेळून? सातत्याने तुम्ही स्पर्धा खेळताय परंतु या वर्षीच्या आयोजनाबद्दल काय बोलाल? कमिटीचं सर्वप्रथम आभार की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिलीत. आणि ग्राउंडचं म्हणायचं झालं तर आम्हाला ग्राउंडमध्ये माहीत होतं कारण आम्ही गेल्या वर्षी पण इथे फायनल मारली होती आणि कसं खेळायचं काय नियोजन असं बरं. आणि टीम काय म्हणते तुमच्याबद्दल की कशा प्रकारच्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती टाकल्या जात आहेत? ऍज अ ऑलराऊंडर म्हणून तुम्ही तुमच्या संघामध्ये खेळताय तर टीमचा सपोर्ट कशा प्रकारे राहिला तुमच्यासाठी? मागच्या मी 2-3 मॅची म्हणजे असं पहिल्यावरती म्हणजे माझं काय हे नव्हतं. माझ्या टीमने मला सपोर्ट केला म्हणून मी आता एवढं पुढे आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत ओंकार मालिकावीराचा मान आणि या ठिकाणी आपण त्यांना रोख रक्कम 10,010 त्याचप्रमाणे आकर्षक पारितोषिक आहे त्याचप्रमाणे एसके स्पोर्ट्स मजुरा पोलीस संघाचे खेळाडू या ठिकाणी मेडल्स दिले जातात आणि त्यानंतर आकर्षक चषक आणि रोख त्यासाठी मी मान्यवर जे व्यासपीठावरती आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरतून उभे खाली यायचे आणि बक्षीस वितरण करण्यासाठी जॉईन करायचंय. त्याचप्रमाणे गणेश कला क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य आपण देखील या ठिकाणी जॉईन करायचे. त्याचप्रमाणे श्री गोविंद नासरे आणि त्याचप्रमाणे श्री अतिशय नाचरे आपण देखील या आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर या ठिकाणी आपण प्रथम क्रमांकाचा आकर्षक चषक आणि रोख रक्कम 10,010 रुपये देऊन या ठिकाणी गौरवणार आहोत. पुढे येतात त्यांना कशा प्रकारे बॅक करता येईल? सर्वांना नमस्कार. आजच्या या शुभप्रसंगी खऱ्या अर्थाने ज्या 2 दिवसाच्या ज्या टुर्नामेंट पार पडल्या
तर खऱ्या अर्थानं जर म्हणायला गेलात तर ह्या गणेशवाडी नाचरवाडी मंडळाच्या वतीनं आणि सर्व उपस्थित जेवढे संघ ह्या 2 दिवसाच्या पिरियडमध्ये खेळले गेले त्या सर्वांच्या वतीने मी पुनश्च एकदा ह्या मंडळाचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं बघा, एका तालुका लेवलला एखादी छोटी मोठी जेव्हा आपण स्पर्धा आयोजित करतो किंवा एखाद्या स्पर्धेचं आयोजन करतो त्या पाठीमागची मेहनत ही खूप असते आणि ही मेहनत आज सर्वांच्या वतीनं सहकार्यामुळे आज फळाला आली. खास करून महिला वर्ग इथे उपस्थित आहेत, आपले सर्व कमिटी मेंबर्स असतील, या सर्वांना पुन्हा एकदा लाख धन्यवाद. आणि मला आता साईंनी विचारलेला प्रश्न असा आहे की आम्ही खेळत तर असतो पण आमच्या वाडीतील जसं आम्ही म्हणतो की एक वाडी एक संघ आमचा नेहमीच राहिलेला आहे आणि ह्या पुढे आम्ही नवीन खेळाडूंना संधी देण्याचं कारण एकच आहे की ज्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा जात होतो त्या वेळेला आम्हाला आमची जी मुलं होती वाडीतली त्यांचा परफॉर्मन्स चांगला असून त्यांना तालुका लेवलचा प्लॅटफॉर्म मिळत नव्हता आणि हे कुठेतरी आम्हाला दिसण्यात आलं म्हणून आम्ही आज जे आमची तरुण मुलं वाडीतली खेळतायत त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी म्हणून आम्ही स्वतःच्या जिद्दीनं हा आम्ही संघ तयार केलेला आहे आणि तो ज्या ठिकाणी आम्हाला जिथं कुठे कमतरता वाटेल त्या ठिकाणी आम्ही त्या खेळाडूला त्या ठिकाणी चान्स देऊन त्याला तिथं कसं परिपूर्ण करता येईल याचं आम्ही नियोजन करून 100% तिथं त्या खेळाडू हा पूर्णरित्या कसा तयार होईल याचा आम्ही जास्तीत जास्त भर देऊन 100% त्या खेळाडूला पूर्णत्वास नेतो आणि हे आमच्या सगळ्यांमध्ये स्पेशालिटी राहिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या टीम मध्ये कोणी असं स्पेशलिस्ट असं कोणी नाहीये, हे सगळे आम्ही एकमेकांच्या सहकार्याने असो किंवा एकमेकांच्या विश्वासाने ह्या आम्ही सगळ्या स्पर्धा आजपर्यंत खेळत आलो आणि फायनल पर्यंत पोहोचत आलोय. सो हार्ड लक. आजच्या आमची एक मॅच झाली त्या ठिकाणी पण बेस्ट लक देईन पुन्हा एकदा माझ्या सर्व टीमला या सर्वांच्या सहकार्य काय होईना आज या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही दाखवून दिलात की एसके स्पोर्ट्स हा 1 नंबर आहे, 1 नंबर होता आणि 1 नंबर धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. एक प्रश्न आहे, ही राईट होईल परंतु आता जाऊन बिर्याणी घेणार की गप घरी जाणार? आज खऱ्या अर्थानं भारताचा प्रजासत्ताक दिन आहे आणि शाळेमध्ये सुद्धा आमच्या इथे कार्यक्रम आहेत. सो आम्ही बिर्याणी वगैरे न काही खाता जे आम्हाला इथून जी काही रक्कम मिळालेली आहे त्यातली थोडीशी रक्कम आम्ही मराठी शाळेमध्ये शिकलो तर शाळेसाठी आम्ही देणगी स्वरूपात इथून रक्कम सुपूर्द करणार आहोत. तर हा सर्व आमच्या खेळाडूंच्या वतीने मानस आहे आणि आम्ही तिथेच जाणार आहोत. धन्यवाद. तर हे होते आपल्या स्पर्धेत सहभागी झाले त्यांचे धन्यवाद. बस ब्लॉग आहे माझा. तर मंडळी आजचा दिवस अगदी आनंदात पार पडला. म्हणजे सकाळी आपण झेंडावंदन वगैरे करून आलो. दापोलीतला काहीसा शूट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आपल्याला ऑर्डर होती टिटवली गावात तर तिकडे पण गेलो आणि तिकडे देखील मजा आली. अगदी बक्षीस वितरण वगैरे होईपर्यंत जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी 7:30 वाजले आणि तिथून घरी येईपर्यंत परत आपल्याला 8 वाजले, 8:15 झाले आणि घरी आल्याच्या नंतर आता पहिल्यांदा आंघोळ वगैरे करणार आणि त्यानंतर जेवणार आणि मग त्यानंतर झोपणार. जरा दमलोय आज. तर आजचा व्हिडिओ इथेच मी एकदम संपवतोय म्हणजे